येत नाही तसं तुकोबाराय सुद्धा देखील पांडुरंग परमात्मा विषयी जसं गंध महाजनाचे निष्ठा होतं तसं अनेक म्हणजे दुसरे बी तीर्थ करणार नाही, दुसरं व्रत करणार नाही सणाचा विठ्ठल आई माझ्या घरी
सगळ्यांनी म्हणा गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री कालदेव गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई पुंडलिक श्री कालदेव गोपाळ कुमाई तीर्थक्षेत्राचं महिमा तेवढे किती जरी सांगितलं तरी कमीच आहे. मी काय वर्णन पंढरीची महिमा आपण काय सांगणार आहे. मग चंद्रभागेचं महिमा बघा, पुंडलिकरायचं दर्शनाचं बघा तुम्ही. आणि एवढं काहीच नाही, एवढं प्रदक्षिणा घालत असता वेळेस देवाचं दर्शन जरी एखाद्याला नाही जरी झालं तरी पाहता रावळाची पाठ कीर्ती घडती 360. पाहता रावळाची पाठ म्हणजे पाठ भगवान परमात्म्याचे ते पश्चिमद्वार आहे की नाही, हे पूर्व पश्चिमद्वार पाठ जरी भगवान परमात्मा जरी पाहिलं तर 360 तीर्थक्षेत्राचे पुण्य तुमच्या पदरात पडतात. बाबांचं म्हणा हो, पाहिलं नुसतं पाहिलं तरी पाहिलं, पण ते पाहता पाहणे तुम्ही सारवण्या म्हणजे पाहणं देखील सुद्धा शुद्ध पाहिजे. पाहणं देखील डोळे भरवण्या पाहिलं तुझे मुख पाहावं गड्या. रोज परमात्माचं चिंतन 5 मिनिटं का होईना देवाचं डोळ्यात हे अनेक दुसरं बघण्यापेक्षा डोळ्याने देवाचं रूप बघण्याचं आता दृष्टी सुख डोळे होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. संत महात्म्यांची भेटी घ्यावं, संत महात्म्यांचं एकमेकाला आलिंगन द्यावं. त्याच्यापेक्षा दुसरं परमभागी पंढरपुरात आल्यानंतर दुसरं काय. देव येण्याकरिता नरदेहच ठेवला कोरोनाच्या काळामधून आपल्याला वाचवलं, हेच परमभाग्य आपलं होय. गेलेले मी काय पाहणार आहे तर काय वारी करणार. ज्ञानेश्वर महाबोधी
आपल्यासाठीच करत आहे त्याने. काय काय होईना खाऊन काही एकादशी करा, एकादशी मोडू नका. आणि एकादशी दिवशी तंबाखू बिड्या मात्र खरं म्हणलं की बघा, चंद्रभागेच्या तीरावर शपथ घेऊन द्या. निघत असताना रात्र झाली, वेळ झाल्यामुळे एका मारुतरायाच्या मंदिरावर त्यांचं मुक्काम झालं. मुक्काम हरिपाठ चालू होता. हरिपाठ गावात हरिपाठ कधी होईना, आमच्या गावात हरिपाठाचा आवाज यायला लागल्यामुळे गावातलं वारकरी तुमच्यासारखं सज्जन शिवाजी महाराज आलं, गाव मंदिरावर आले. वारकरी बाबा साष्टांग प्रणिपात. कुठले आपण? अमुक अमुक गावचे. बरं बरं, तुम्हाला जेवणाची सोय काही नाही, जे आणून देतील ते आम्ही स्वीकार करू, त्याचं काही अडचण नाही. आम्ही पंढरपूरचे वारकरीत कोणाचे मग आमच्या घराला यायला काय अडचण? आम्ही सुद्धा माळकरी आहेत. आता ते कोण आहेत काय नाही तुम्हाला नाव सांगणार आहे. आम्ही माळकरी आहेत, आमच्या घरी यायला तुम्हाला काही अडचण काही नाही, चला म्हणले. एवढं निष्ठा एवढं आहे बाप बोलवते म्हणून ते 4 वारकरी त्या मालकाच्या घरी गेले. मोठं वाडा होता पटेल. वाड्यामध्ये गेले आणि स्वयंपाक सांगितलं. आपल्या घरी वारकरी 4 वारकरी पंढरीचे वारकरी आलेले आहेत. लक्ष्मी जेवण कर. आता तवाचं पंचपक्वानाचं जेवण म्हणजे पुरणपोळ्या आहे की नाही. पुरणपोळ्याचं जेवण त्यांनी बनवलं, तयार केलं. आता 1 तासामध्ये जेवण तयार. पूर्वीचे लोक आता बाहेर पुरणपोळी 1 तासामध्ये किंवा अर्धा तासामध्ये त्याला प्रॅक्टिस होते. आता काय नाही, 1 तासामध्ये बेसन बी होईना आले. एक बाई म्हणले, महाराज तुम्हाला लागलेले करून देतो, भाजी फक्त सांगा. म्हणे माझं नाव सुग्रण आहे, मला अख्खं एक गणित मारते, माझ्यासारखी भाजी कोणीच करणार. आता वारकऱ्याचं खरं आवडीचं जेवण काय सांगा बरं? पिठलं भाकर. पिठलं भाकर. माय काहीच नको, गोड खाऊन 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 कंटाळा आले, उगाच पोट सुटाले. त्याच्यामुळे गोड नको, फक्त मला आता पिठलं भाकर करून दे. पिठलं करायला गेले 1.5 तास पिठलं हालत होते, पण गोळ्यात फुटत नव्हते महाराज. कसले सुग्रण नाही, ऐका ना. एवढी सुग्रण 1 तासामध्ये जेवण झालं. पंगत बसली. पंगत बसल्याच्या नंतर जेवायला वाढ पात्र वाढे. पात्र वाढायच्या नंतर संकल्प सोडण्याच्या अगोदर त्याच्यातलं एक वारकरी काय म्हणाला, घर मार्का लक्ष्मण महाराज म्हणाला, मामा मामा ऐका महाराज, माझी पद्धत अशी आहे की जेवणाला दक्षिणा ठेवल्याशिवाय मी जेवण ग्रहण करत. बघा आता उत्तर भारतामध्ये तो माहिती आहे, गुजरात तिकडे भागवत कथा साधू जे लोक आहेत का नाही, त्यांना घराला जेवायला नेण्याकरता लाख रुपयाची दक्षिणा द्यावा लागते. घरी जेवण करण्याकरता आता तरी लागते. देतो तुम्ही, देतो म्हणून उगा तुम्ही आश्वासन देऊ नका. आश्वासन देणारे कलियुगात नाही झालेत, आहे की नाही. हा, तुमच्या गावातल्या कोणत्याही अडचणी राहू द्या, मी सगळं तुमच्या रस्त्याच्या असू द्या, लाईटच्या असू द्या, पाण्याच्या असू द्या, एकदा मला वोट द्या, तुमच्या सगळ्या अडचणी दूर करून म्हणते 5 वर्षांनीच येते की नाही. असं बोलणार नाही झाल्याचं आश्वासन देऊ नका. संकल्प हातावर देतो म्हणून सोडा. ऐका, संकल्प सोडलं त्यांनी, जे पाहिजे ते देतो. तुम्ही अगोदर ताटात जेवण करा म्हणलं, त्याला हात जोडला, पाणी सोडलं. रात्र गेल्यानंतर काकडा संपला झाला, स्नान झालं महाराज. नेगता वेळेस ते 4 वारकऱ्यापैकी एक वारकरी म्हणाला, मालक रात्रीचं दक्षिणा हा काय पाहिजे तुम्हाला सांगा. पैसे काढून त्याला 5,000 रुपये दिलं. कोणाला? त्या वारकऱ्याला. घेत नव्हतं वारकरी. 5,000 10,000 घ्या मला. नाही, तू 50,000 दिलं तरी घेत नाही. मग पाहिजे तरी काय वारकरी बाबा सांगा ना. शेत लिहू का? तसलं काहीच लागत नाही. मग तुम्हाला लागते तरी काय? काय लागते? त्यावेळेस वारकरी मागाव काय सांगू तुम्हाला, काहीच पैसे नाणं शेत बंगला बिंगला काहीच मागितलं नाही. रात्री स्वयंपाकासाठी जे पुरण रुपणारी पुरण फुटणारी जी मुलगी होती का नाही, ती मुलगी दक्षिणा म्हणून मला. आता पूर्वीचे लोक मानाला आणि शब्दाला जागत होते. पूर्वीचे लोक, हो, हा यांचं 40 वर्षापासून गावात मान होता. कोणतेही पंचायत राहिलं तरी ह्या मालकाशिवाय कुठंच गावात नव्हतं. असं आता खाली मान घालण्याची वेळ झाली. एकुलती एक पुरण रामणारी एकुलती एक सून होती महाराज. हो, एकुलता एक मुलगा होता. 9वी नवरीबाई होती. 4-5 महिनेच झाले होते लग्न होऊन देखील. बरं, स्वतःच पोटचं गोळ्या राहिलं असतं, मुलगी राहिली असते तर दिलं असतं. पण आता हे परघरची स्त्री नांदायला माझ्या घरात आली. परवा नवीन आहे, तिचा स्वभाव माहिती नाही, काय माहिती नाही. आता तिला कसं द्यावं दक्षिणा म्हणून? वारकरी तर मान, आता मान खाली घालायची वेळ आलेली देवा म्हणून हात जोडून विनंती केलं त्यांनी. काय करावं आता? शब्दाला तर जागावं लागते. मग आतमध्ये गेला, पांडुरंगाच्या काय देवाऱ्याजवळ गेला. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती. रडायला लागला, धार मोकळून रडायला लागला. 4 वारकरी वाड्यात थांबलेले होते. लक्ष्मण महाराज
हो पत्नी आली. मालक ओ मालक ओ धनी मालक स्वामी. पूर्वीचे लोक म्हणायचे धनी स्वामी मालक. आता नावानी हात मारणार महाराज. नावानी जाऊ दे आता सगळं सांगणं मग नावानी हात मारू नका. ऐका मालक काय अडचण आली वारकरी थांबलेत मी देऊ का? सोनं नाणं पाहिजे का तुम्हाला देऊ का? तसलं काहीच अडचण नाही. बायकोला त्यांनी गोष्ट सांगितली. त्यांनी दक्षिणा म्हणून काहीच मागितलं नाही. फक्त आमच्या सुनाला मागितलं. अरे बापरे म्हणले तिने. आता दोघं रडत असताना मुलाला वाटलं यांच्याकडे पैसे नाही ते काय नाही ते म्हणून मुलगा रूम मधून आला. बाबा आई बाबा काय अडचण आहे? तुमच्याकडे पैसे नाहीत का बाबा? का तुम्ही 4 वारकऱ्यांना थांबवले? ते वारकरी म्हणायला लागले बाबा माहिती आहे तुम्ही वचन दिलेत. माहिती आहे आम्हाला तुम्ही देत नाही म्हणून होण सांग आम्ही जातो म्हणायला लागले. कोण वाढत थांबलेले वारकरी असंच असते मला माहिती आहे. जाऊ द्या जैना म्हणून सांगा तुम्ही आम्ही चाललो निघत. नाही बाबा थांबा. मुलगा आला आई बापाकडे आला. बाबा कोणती अडचण आहे ते सांग. बाबाला काय सांगावं कळत नव्हता. शेवटी आईचं मन राहत नव्हतं. अशोक आई मुलाला नेऊन मधल्या घरात नेली. मुलाला सांगितलं काही नाही रे तुझ्या बापाचा शब्द गेले काय म्हणून दक्षिणा पाहिजे ते मागितलेलं देतो म्हणून गेले. त्या वारकऱ्याने पैसे वगैरे काहीच मागितलं नाही. त्यांनी मागितलं जे पुरण रुपत होती कारण ती तुझीच बायको होती आणि तिला मागितलं. आता ही धर्मसंकट आमच्यावर आलंय करावं तरी काय? हे संकट आलंय काय? आता नवरा नवरदेव आहे. कोणाला वाटतंय बायकोला दक्षिणा द्यावं? वाटते का? वाटते का? एकतर नवीन लग्न झालेलं एकतर पोरी भेटणं आले लय अवघड झाले. आमच्याकडे तर रोजच्या गावाला सगळीपणाला माहिती आहे. गावी गेले की महाराज आमचे 2 पोरं आहेत. एक इंजिनिअरिंग केले एक हे झाले एक ते झाले. उत्तम मला रोजचं सांग कुठतरी असेल तर बघा म्हणले पुस्तक. आता दिल्लीमध्ये ह्या दिल्लीमध्ये आता नगरचे लोक आहेत की नाही जवळजवळ 25 ते 22 लोकांची माझ्याकडे आता बायोडाटा टाकले. ते मला तुमच्या कर्नाटक मध्ये असले तरी चालते म्हणाले त्यांनी. एवढंच नाही मला तुम्हाला 40-50 हजार रुपये देतो म्हणाले. आता मला वाटणारे बघा कीर्तन बंद करावं. होय नाही ऐका ना मुलगी भेटत नाही काय करावं सांग. हे सगळ्यांची चिरबिल त्या मुलगी हुशार होती. तिने ऐकलं मालकाकडे गेली. मालक स्वामी झालं तरी काय तुम्ही आणि आई बाबा काय रडतेत काय अचानकपणे एवढं आनंदाचं वातावरण वारकरी हो तुका म्हणे आले घरात होती दिवाळी. असं म्हणतात की संत ज्याच्या घरामध्ये येते ते दसरा असते ते दिवाळी असते सणासारखं आणि तुम्ही उगा मेलेल्या माणसासारखं काय असं झाले तू? काही नाही ग माझ्या बापाला धर्मसंकट आले. रात्री ते वारकऱ्यांनी तुलाच मागितलं पुरण रोबत होतेस तुलाच मागितलं काय करावं? मुलीनं काय करावं? एका मुलीनं किती बोलावं होता नवऱ्याला म्हणावं की नाही का हीच म्हणली नाही. तिनं गेली आहे का डोक्यावर पदर घेतले देवाऱ्याकडे देवाऱ्याच पाया पडली. सासू सासऱ्याची पाया पडली. पडत होते पूर्वीचे सुना आहे की नाही? पूर्वीचे सुना बोला की मग पूर्वीचे सुना पाया पडत होत्या. नवऱ्याची पाया पड सगळ्यांची पाया पडली. मामाजी माझा एक शब्द ऐका मामाजी. 40 वर्षापासून गावात तुमचं नाव आहे. कधी मान खाली घालण्याची वेळ आली नाही मामाजी. माझ्या एकटीसाठी जर तुमचं मान खाली घालण्याची वेळ आली तर मला या वाड्यात राहून जगून उपयोग तरी काय? मला किंमत राहत नाही मामाजी. स्वीकार देऊ टाका मला दक्षिणा म्हणून देऊ टाका म्हणली. तिला सगळ्यांचे दर्शन घेतली आणि निघाली. नवऱ्याला सांगून निघाली पती परमेश्वरा जाऊ द्या आता मला समर्पण करा वारकऱ्यांना. निघाले ते 3 वारकऱ्यांचे दर्शन घेतले. कोणाचे 3 वारकऱ्यांचे आणि जे 4था वारकरीचे दर्शन मागितलेलं होतं का नाही त्या वारकरी साष्टांग पडली. पात्र लोटांगण असं ती मुलींना घातल्याच्या नंतर टिप 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 वरून ठेंब पडलाले डोळ्यातून अश्रू पडलाले. कोणाच्या वरून पाणी पडलेलं त्या मुलीच्या सुनबाईच्या. काय आहे म्हणून असं वर पाहायला गेलं तर वर ते वारकरी नव्हता तर साक्षात माझा पांडुरंग परमात्मा उभा होता. कोण होतं? साक्षात माझा पांडुरंग परमात्मा उभा होता. पाहिलं खरं धन्य आहे. ते घराणा कोणाचा होता? ते घराणा म्हणजे धामणगाव म्हणजे बोधले महाराज. म्हणजे आता जयवंत महाराज बोधले आहेत का नाही? बोधले महाराजांचं घराणा माणकोजी बोधला. माणकोजी बोधला ते माणकोजी महाराजांचं चरित्र तुम्ही भक्त चरित्रामध्ये भक्ती विजय मध्ये आहे ते वाचून घ्या.
त्याच्यामध्ये आहे. पांढरा परमात्म्याने सांगितलं, ए मुली, तुझ्या जीवनातलं समर्पण त्याग मी पाहिलं. खराच निष्ठावंत वारकरी तुमच्याकडे त्याग आहे. म्हणून आता तुम्ही फक्त इथून पुढे काही करायचं नाही, माझं फक्त नाम घेत राहा, तुमचं जीवन सफल होऊन जाईल. म्हणून आणि तीर्थ अनेक व्रत करायचं नाही. व्रत करायचं असेल फक्त पांढरा परमात्म्याचं व्रत एकादशी करा, आणि तीर्थ करायचं असेल तर चंद्रभागेचं तीर्थ करा. फक्त या मुखाने नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुकार म्हणे तुकाराम. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांती. महामंत्र बीज कोणाचं? माझे जगद्गुरु तुकोबारांचं महामंत्र बीज म्हणजे विठोबाचं हे नाव आहे. विठ्ठल विठ्ठल जर जपल्या तर होते तरी काय नो हे केले एका चिंतिता सर्व साधनाचे. काय केल्यासारखं होत नाही, सगळं साधन केल्यासारखं जमा आहे. फक्त एक या वाचन पांडुरंग परमात्म्याचं विठ्ठल नाम स्मरण करा. त्याच्यासाठी देवे दिला देह भजना गोमाता किंवा दिले इंद्रिय हात पाय कान, हे सगळं सामुग्री फक्त वाचन पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण चिंतन करण्याकरिता दिले. आपण सगळे वारकरी मंडळी गात जागा हा काय खात जागा नाही गात, एवढं गाऊन 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 तुम्ही वारीत पायी दिंडीत करत आलात. प्रेम मागा विठ्ठला 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 गात जागा. इथं आल्याच्या नंतर मागायचं काय? काहीच मागायचं नाही. उद्या तुम्ही आता दर्शनाला गेला, महाद्वारात गेलात नाही, मागतेच गड्या आता हो वाढावे संतान ग्रही व्हावे, माझ्या घरात धनधान्याची समृद्धी वाढू द्या, संतान संतान मागू ते, लेकर पोर मागते, असलं काहीच मागायचं नाही. फक्त काय माग? प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा. देवाकडे काय मागायचं? करुणी उचित प्रेम घाले आलो दान मागायास. प्रेम मागायचं देवाकडे, काही नाही. प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेमा पोटी काय चिंतन घडतं? ते चिंतन म्हणजे विठोबाचं चिंतन घडतं. झालेली कीर्तन पुष्प सेवा दादासाहेबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. ज्ञानोबा तुकोबा सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आलेल्या सर्व वारकऱ्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. बसले माता भगिनी असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी कीर्तनकरांचे हुल्ल्याचे महाराज शिवाजी महाराज हल्लाळीचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे संदीप महाराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. असं म्हणतात बघा, म्हणजे चांगल्या माणसाला जसं चांगलं कुठं उत्तम असलं की लाईव्ह करायचे, व्हिडिओ करायचे, पण आता बघा जीव आता त्यांच्या वारीमध्ये सासवडला कोणतरी चोराईने 40-50 हजाराचा फोन त्यांनी सगळं सोडा. काय देवाच्या मनात काय माहिती बाबा, ईश्वर जाणे. तसं नाही, पण त्यांना अजून परमात्म्याने सुख समृद्धी देऊन अजून चांगलं त्यांचं होईल. तसं काय नाही अडचण, काय टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्या संसाराच्या गोष्टी जे होणारी गोष्टी घडते. फक्त आपलं पाऊल परमार्थाचं पाऊल वाटचाल कधी सोडायची नाही. आपण जर चांगलं वाट ठेवलं, देवाने सत्य संकल्पाचा दाता नारा येणं. म्हणून त्यांना सुद्धा देखील पांडुरंग परमात्म्याचे सदैव त्यांच्या पाठीशी आशीर्वाद असू द्या. सर्व वारकऱ्यांचा आणि ज्ञानोबा तुकोबा यांच्या आशीर्वादाने आपल्या हातून वारी अशीच घडावी. आणि आमच्या लक्ष्मण महाराजांना सुद्धा या ठिकाणी दर्शन त्यांचं घेऊन या ठिकाणी कीर्तन सेवा संपवतो. शेवट म्हणा हैदराबाद
भंगार कोणता
वाचे घेईन मी वाचे बीज कल्पांचे जे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवाशी गाईन हरणीशी मुक्कीना उद्या एकादशी आहे सर्वांना जाणार राहू द्या म्हणून एकादशीचं कोणी व्रत मोडू नका सर्वांनी चंद्रभागेचं स्नान करून आणि जाता जाता नम्र सगळ्यांना नम्र विनंती आहे चोरापासून सावध हा घरीला पंढरीचा चोर त्यानं हो त्यानं चोर नाही त्याच्या गावामध्ये राहणारे हा नसतर उगत त्याला चोर म्हणता नसतर ऐका त्यांना चित्त चोर आहे सर्वांच्या चरणांनी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो सगळे वारकरी उद्या देखील कीर्तनाला या सकाळी कीर्तन आहे की नाही सकाळी 10 ते 12 ना हा कारण पॉम्पलेट मध्ये नसल्यामुळे पाटील यांच्या ठिकाणी कीर्तन होणार आहे आपण सर्वांनी उपस्थित भागवत महाराज यांचाही परदेशी अवधूत महाराज गुरुदेव अवधूत महाराज करायचाही लक्ष्मण महाराजांना सर्वांनी सहाना हात जोडून विनंती आहे विठ्ठल जय जय विठ्ठल